छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं। स्वराज्य स्थापनेच्या नंतर या स्वराज्याच्या विस्तारासाठी महाराजांचे प्रचंड प्रयत्न आपण अनुभवलेले। या दरम्यान महाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंना सुद्धा नामोहरम केलं। त्यांचं नाव वगळता बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही। आणि मग तो बलाढ्य सरदार अफजल खान असेल, सिद्दी जोहर असेल किंवा आणखीन शाहिस्ता खान वगैरे असेल, या अनेक अशा सरदारांना महाराजांनी वठणीवर आणलं। आदिलशहा, निजामशहा आणि मुघल यांच्या तावडीतून, यांच्या गुलामीतून महाराष्ट्राला मुक्त केलं आणि रयतेचं असं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। हे हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याच्या नंतर महाराजांनी शत्रूवरती जबर वचक बसवली आणि शत्रू वाकड्या नजरेने आपल्या स्वराज्याकडे पाहणार नाही याची पण सोय केली। रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची जी प्रतिज्ञा केली, स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकट आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले। बाजी प्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपलं प्राण वेचले आणि शेवटी स्वराज्य उभे राहिले। शत्रूवर वचक बसला आणि मग या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी। त्याचबरोबर आपलं स्वराज्य म्हणजे एक स्वतंत्र राज्य आहे हे सर्वांनी समजून घ्यावं आणि याला मान्यता द्यावी, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली। शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता। स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं। हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केलं नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी। मी राजा आहे आणि मला सिंहासनावर बसायचं आहे, माझी हौस आहे, म्हणून हे महाराजांनी कधीच केलेलं नाही। सर्वांस पोटास लावणे आहे, म्हणजे या स्वराज्यामध्ये असलेली रयत जनता यांच्या कल्याणाची आणि हिताचीच कामं या राज्यामध्ये केली जातील। आणि आपलं असं स्वतंत्र राज्य आहे हे शत्रूंना कळायला हवं। त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल भीती असणं आवश्यक आहे, अन्यथा कोणीही आपल्या स्वराज्यावरती अतिक्रमण करेल, आक्रमण करेल आणि मग शत्रूंनी स्वराज्याकडे वाकड्या डोळ्यांनी सुद्धा बघू नये हा भाव मनामध्ये घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन झाल्याच्या नंतर हा राज्याभिषेकाचा निर्णय घेतला। शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। रायगड हा मजबूत किल्ला होता आणि रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणं सोपं होतं, शत्रूवर नजर ठेवणं सोयीचं होतं। चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली, प्रतापगडाच्या भवानी देवीचं दर्शन घेतलं आणि तिला भक्तिभावाने सोन्याचं छत्र सुद्धा अर्पण केलं। राज्याभिषेक सोहळ्याची तयारी पाहत असताना आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या रायगडावरती राज्याभिषेक होणार आहे किंवा होणार होता, तो रायगड हिरोजी इंदुलकर नावाच्या स्थापत्यकारांनी महाराजांच्याकडे असणारा आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर यांनी तो रायगड बांधून काढला। रायगड बांधून काढत असतानाची घटना अशी आहे मित्रांनो, रायरीच्या डोंगरावरचा हा किल्ला बांधून काढत असताना एक वेळ अशी आली की जेवढी काही अमाऊंट देण्यात आलेली होती, अमाऊंट म्हणजे थोडक्यात जेवढा काही पैसा हिरोजींच्याकडे देण्यात आलेला होता, तो पैसा संपून गेला आणि रायगड बांधायचं काम हे अर्धवट राहिलं। पैसा सगळा संपून गेला, दिलेला जेवढा निधी होता महाराजांनी तो निधी संपून गेला आणि मग आता रायगडाचं बांधकाम कसं पूर्ण करायचं हा प्रश्न हिरोजींच्या समोर होता। त्यावेळेला हिरोजी इंदुलकर जर मनात आला असतं तर ते महाराजांच्याकडे मागू शकले असते, पण त्यांनी महाराजांच्याकडे अधिकच्या पैशांची मागणी केली नाही।
या हिरोजींनी स्वतःचं राहतं घर, आपला स्वतःचा वाडा विकला आणि त्या पैशातून उरलेलं रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. आणि या रायगडाच्या बांधकामाच्या नंतर जेव्हा रायगडाची राजधानीसाठी निवड करण्यात आली, त्यावेळेला राज्याभिषेकाच्या पूर्वी महाराज हिरोजींना म्हणाले, हिरोजी, राजधानीचा एवढा भक्कम असा मोठा गड मजबूत आपण बांधून काढलाय, मागा तुम्हाला काय हवं ते. त्यावेळेला हा हिरोजी काय म्हणतोय की राजा, आम्ही काय मागणार तुम्हाला, उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलंय, आमच्यासाठी तुम्ही लढताय, त्यावेळेला आम्ही तुम्हाला काही मागणार नाही. तेव्हा राजे म्हणाले, नाही नाही हिरोजी, मागा काहीतरी. आणि मग महाराजांच्याही कानावर त्या गोष्टी गेलेल्याच होत्या की हिरोजीने आपलं घर सुद्धा विकलेलं आहे, आपला वाडा विकलेला आहे या रायगडासाठी. एवढं सगळं तुम्ही केलं हिरोजी, तुम्ही काहीतरी मागाच. मग राजे म्हणाले, मागा कुठली गोष्ट हवी आहे तुम्हाला. त्यावेळेला हिरोजींनी एक गोष्ट मागितली. ते म्हणाले की राजे, आम्ही रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं आहे आणि आम्हाला त्या मंदिराच्या पायरीवरती आमचं नाव कोरण्याची परवानगी पाहिजे. त्या पायरीवरती आमचं स्वतःचं नाव कोरण्याची आम्हाला परवानगी पाहिजे. राजे म्हणाले, कशासाठी. त्यावेळेला हिरोजी म्हणाले, राजे, तुम्ही ज्या ज्यावेळी रायगडावरती याल त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनासाठी नक्कीच जाल, आणि जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनासाठी आपण जाल त्यावेळी त्या पायऱ्यावरनं आपण चालत जाल, आणि आपण त्या पायऱ्यावरनं चालत जात असताना ज्या पायरीवर आमचं नाव कोरलेलं आहे त्याही पायरीवरती आपल्या पदस्पर्श होईल, आपल्या पायांचा स्पर्श होईल, आपल्या पायाची धूळ त्या पायरीवरती पडेल, आणि त्यावेळेला आम्ही समजू की तुमच्या पायाची धूळ आम्ही आमच्या मस्तकावर लावत आहोत. अरे कसलं मागणं हे. जहागीरदारी नाही मागितली, देशमुखी वतनदारी नाही मागितली, मागून मागितलं काय तर पायरीवर नाव टाकायची परवानगी. अरे अशी माणसं महाराजांच्याकडे होती म्हणून स्वराज्य उभा टाकलं. आणि आजही आपण जर कधी रायगडावर गेलात तर त्या ठिकाणी पहा, जगदीश्वराच्या मंदिरामध्ये जात असताना एका पायरीवरती हिरोजी इंदुलकर यांचं नाव कोरून ठेवण्यात आलेलं आहे. सेवेची ठाई सदैव तत्पर हिरोजी इंदुलकर, अशा प्रकारचा संदेश तुम्हाला त्या पायरीवरती बघायला मिळेल. नंतर शिवरायांनी सोन्याचं सिंहासन तयार करून घेतलं, त्याला मौल्यवान रत्न जळवली, त्यावर शुभ्र छत्र बसवलं. राजे रजवाडे, विद्वान ब्राह्मण आणि हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रण गेली. राज्याभिषेकाचे पुरोहित करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचं घराणं मूळ पैठणचं, पण काशीमध्ये स्थायिक झालेलं. ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता, सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचं जल आणण्यासाठी माणसं गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसं जमली होती. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्य वाजू लागली, गवई गाऊ लागले, सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चाम्र धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागाभट्ट त्यांच्या हातामध्ये सोन्याची घागर घेऊन उभा होते. तिच्यामध्ये गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली आणि ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रांमधून शिवरायांवरती जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. माँसाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षाच्या कष्टांचे चीज झाले. शिवबाच्या जन्माच्या आधीपासूनच त्या माऊलीनं मनी धरलेलं स्वप्न आज साकार झालं होतं. आईचा आनंद अश्रून वाटे बाहेर पडला. शिवरायही गहिवरले आणि धन्य ते माँसाहेब, धन्य ते शिवराय. माँसाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले आणि ते मोठ्याने म्हणाले
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिव छत्रपती यांचा विजय असो। सर्वांनी जय जयकार केला, रायगडावर तोफा झाल्या, सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला। अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला, म्हणजे राज्याभिषेक हा विधी सुरू केला। शिवरायांनी राज्याभिषेक जो केला तो अर्थात रयतेच्या सुखासाठीच होता, हे लक्षात ठेवा। स्वतः राजा म्हणून मिरवण्यासाठी त्यांनी हा राज्याभिषेक केलेला नव्हता। शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले, त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली। निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभाला हजर होते। इंग्रजांनी सुद्धा ऑक्झिंडन नावाचा आपला वकील नजराणा म्हणजे भेट घेऊन पाठवलेला होता। हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजन सुद्धा जमले होते। शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली आणि शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली। मित्रांनो, इथे लक्षामध्ये घ्या, माँसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू का वाहू लागले असतील? त्याचं कारण होतं कितीतरी कष्टाने, कितीतरी प्रयत्नांनी जिजाऊंनी शिवरायांना वाढवलं होतं आणि शिवरायांनाच नाही तर त्यांनी स्वराज्याला वाढवलं होतं। शिवरायांचं नाही तर त्यांनी स्वराज्याचं पोषण केलं होतं। कारण जगात ही एकमेव अशी माऊली आहे। अरे कुणाला वाटतं की आगीमध्ये जाऊन तांडव करावं? पण नाही। कुठल्या आईला वाटतं का आपल्या मुलांना हातात तलवार घेऊन फिरावं? पण नाही। माँसाहेब जिजाऊंनी आपला पुत्र या जनतेसाठी बहाल केला, या रयतेसाठी लढायला त्यांनी शिवबाला सांगितलं। अशी ही थोर माता स्वराज्य स्थापन होऊन त्याचा विस्तार झाल्यामुळे आणि आता आपल्या बाळाने म्हणजे शिवरायांनी हे स्वराज्य मोठ्या ताकदीने उभा केलेलं असल्यामुळं आता रयत सुखी झाली होती। आणि यामुळेच आपण जे स्वप्न पाहिलं की आम्ही लोकांची गुलामगिरी करणार नाही, माझा मुलगा लोकांची गुलामगिरी करणार नाही, आमची रयत आमची जनता लोकांची गुलामगिरी करणार नाही, यांचं स्वतःचं स्वतंत्र, या सगळ्यांना न्याय देणारं, सगळ्यांना आपलं वाटणारं राज्य उभा झालं पाहिजे, हे जे माँसाहेबाचं स्वप्न होतं ते स्वप्न शिवबांनी सत्यामध्ये अवतरलं होतं। आणि म्हणून माँसाहेब जिजाऊंच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले होते आणि इकडे शिवराय सुद्धा खुश झाले होते। आपल्या आईचं स्वप्न पूर्ण झालं हे पाहून कुण्याही मुलाला आनंद होणारच आहे आणि तसाच आनंद महाराजांना सुद्धा या प्रसंगी झालेला होता। हा स्वराज्याभिषेक झाल्यानंतर शत्रूंनी जणू धसकाच घेतला होता। 32 मन सोन्याचं सिंहासन महाराजांनी करून घेतलं होतं, म्हणजे स्वतःसाठी नाही आहे, शत्रूला कळावं की या राजाची कीर्ती किती मोठी आहे। 32 मन सोन्याचं सिंहासन म्हणजे आजच्या भाषेमध्ये किलोमध्ये जर सांगायचं झालं आणि जर हे मेजरमेंट गृहीत धरलं की बाबा 1 मन म्हणजे 40 किलो, तर 32 मन म्हणजे 1280 किलो। 1280 किलो वजन असणारं सोन्याचं सिंहासनच होतं, म्हणजे कितीतरी करोड रुपयाचं ते सिंहासन होतं, लक्षात ठेवा। मग ज्या राजाचं सिंहासन एवढं मोठं आहे त्या राजाची कीर्ती किती मोठी असेल, त्यामुळे शत्रू डुंकून पण इकडे बघणार नाही, हा त्यामागचा हेतू होता। असा हा राज्याभिषेक सोहळा 1674 मध्ये पार पडला। आपण भाग्यवान आहोत की अशा मातीमध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय।